दशक 6वा देवशोधन नाम आणि त्यातला समास 10वा अनुर्वाच्य. आपल्याला हा समास बऱ्याच दिवस आपला चाललेला आहे. सांगत आता ओवी क्रमांक 40पर्यंत आपण आलेलो आहोत. आता ह्या समासाबद्दल थोडीशी माहिती मी आपल्याला देत आहे. ह्याच्यामध्ये संत रामदास सांगतात, देवशोधन म्हणजे देवाचा शोध कसा घ्यायचा हे सांगायची गरज का लागली संतांना? कारण देव वाचने सांगता येत नाही, अनुर्वाच्य वाचने सांगता येत नाही. वाचने फक्त देवाची माहिती होईल, पण देव भेटणार नाही. मग देवाची भेट कशी करून घ्यायची त्याच्या संदर्भात हा आपल्याला समास संत रामदासांनी 450 वर्षापूर्वी लिहून ठेवला आपल्यासाठी. प्रत्येक जड जीवाला भगवंताची भेट व्हावी आणि 83,999 योनीतून प्रत्येक जीवाला मुक्ती मिळावी. कारण 83,999 योनीमध्ये अज्ञानच आहे. ज्ञानाचा कुठे पत्ताच नाही. कारण तिथे काय, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. जेवायचा, झोपायचा, मैथुन करायचा, आहार, निद्रा आणि घाबरून जीवन जगायचं. तो त्याला खातो, तो त्याला खातो, तो त्याला मारतो, असं जीवन आहे. आणि म्हणून एवढ्या 83,999 योनी आपण प्रत्येक जीव भोगून आलाय आणि त्याला मनुष्य देह मिळालेला आहे. आणि या मनुष्य देहाला येऊन आपण जर भगवंताची ओळख घेतली नाही तर मग समर्थ रामदास लिहितात, ज्ञाने विन प्राणी अशी जन्म मृत्यू लक्ष 84 ती तुक्या आत्महत्या त्याशी म्हणून आत्महत्याला बोलीजे. ज्ञाने विन प्राणी अशी, ज्ञानाशिवाय प्राणी म्हटलंय माणसाला. 83,999,000 योनी जन्म घेऊन आपल्याला ही शेवटची आपल्याला योनी मिळालेली आहे. आणि या योनीमध्ये आपल्याला 100% भगवंताचं दर्शन जर झालं नाही तर ह्याच योनीमध्ये आपण 184,000 योनीची आत्महत्या केल्याचं आपल्याला पाप लागेल. म्हणून ज्ञाने विन प्राणी अशी जन्म मृत्यू लक्ष 84. काय सांगतात, जर आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान झालं नाही तर 84 लक्ष योनीमध्ये परत जावं लागेल. आणि म्हणून तेव्हाच म्हटले संतांनी की पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम हे संसारे बहुदुस्तारे. सगळा जो लिहून ठेवलेला आहे तो आपल्याला प्रत्येक नरदेहाला येऊन त्यांच्याच अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घेऊन त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करून त्या भजनानंदामध्ये जाऊन त्या व्यापक असलेल्या आत्म्याला जाऊन भेटणं ही भक्ती आहे. आणि ही भक्ती जर ह्या योनीमध्ये जमली नाही मनुष्य देहाला येऊन तर म्हणून तर लिहिले की नाही, ज्ञाने विन प्राणी अशी जन्म मृत्यू लक्ष 84 ती तुक्या आत्महत्या त्याशी. 84 लक्ष योनीची आपण हत्या केली या योनीला येऊन. म्हणून आत्महत्याला बोलीजे. म्हणून आपणच आपल्या आत्म्याचं घात केलं. म्हणून ज्ञानोबा सांगतात, स्पष्टपणे सांगतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. देव देव म्हणून कार व्यर्थ शिनशी निज देव नेनशी मुळी कोण. निज देव म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, त्याला तू जाणत नाही आणि सगळ्या देवांची पूजा करत बसलाय. म्हणून ज्ञाने विन प्राणी अशी. म्हणून ज्ञानोबा सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ कारे सिनशी कारे फिरशी निज देव नेनशी मुळी कोण. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा.
ज्ञानोबा सांगतात, तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करा, अखंड सेवा त्याचीच करा, त्या अंतरीच्या अंतरात्म्याची सेवा करा. तो एकदा गेला की 84ला लटकलो आपण. आणि म्हणून हे ज्ञान कोणालाच कळत नाही का? तर लोक फक्त माहिती सांगतात. हो, माहितीसाठी जग फिरतो. सगळ्यांना माहिती आहे आतमध्ये आपल्या अंतरीचा अंतरात्मा हा आपला देव आहे, पण त्याला प्राप्त कसं करायचं हे माहीत नाही लोकांना. आणि त्याच्यासाठी गुरु करायचं आहे बरं का. गुरु कशासाठी पाहिजे? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं आणि त्याच्याशी एकरूप हा देह कसा ठेवायचा, याच्यासाठी सगळी शास्त्र आहेत. आणि आपण नको तेच करत बसलोय. एक नंबरचा गुगल आता जो काय गुगल आहे तो एक नंबरला आहे, पण तो फक्त माहितीच सांगतो. गुगल आपल्याला सगळी ठिकाणं दाखवतो, सगळी माहिती देतो आपल्याला. पण आपल्याला त्या ठिकाणावर जायचं असेल तर आपल्याला कुठल्या तरी वाहनावर आरूढ होऊन आपल्याला जावं लागतो, तेव्हा आपल्याला ते दिसतं. गुगलवर सगळं आहे बरं का. सगळ्यात मोठा मास्टर कोण आहे आत्ताचा? गुगल आहे. आपल्याला दाखवतो फक्त तो. तसं पुस्तकी ज्ञान ऐकणं म्हणून अनुर्वाच्य. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, सांगणं म्हणजे ज्ञान नाही, बोलणं म्हणजे ज्ञान नाही. अनुर्वाच्य म्हणजे वाचन सांगता येत नाही, ते ज्ञान आहे. जे ज्ञान वाचन कधीच सांगता येणार नाही, ऐकून कधीच ज्ञान होणार नाही, बोलून सांगून कधीच ज्ञान होणार नाही बरं का. ज्ञान म्हणजे तेच. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं आणि त्या आत्मतत्वाचं अखंड भजन करणं म्हणजे ज्ञान. आणि ते भजनच नसेल, नुसती माहिती जमा करून काय फायदा आहे? म्हणून अनुर्वाच्य वाचने सांगता येत नाही. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य विचारावे या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे. मुख्य देव कोण आहे? तर तो आपला अंतरीचा अंतरात्मा आहे. तो गेला की सगळा संपला. तो आहे म्हणून आपण मंदिराकडे जातो, तो आहे म्हणून आपण सगळे व्यवहार करतो, सगळे भोग भोगतो, आणि त्याचंच भजन ना आपल्याकडे. सत्य स्वरूप ओळखावे, त्याचं स्वरूपच खरं आहे. आपण रूपाकडे भाललोय, स्वरूपाकडे कोणी जातच नाही. नित्य विचारावं म्हणजे काय? नित्य काय, अनित्य काय? नित्य काय आहे? आपला अंतरीचा अंतरात्मा. अनित्य काय आहे? जे काय दिसतं ते अनित्य आहे, ते सगळं जाणार आहे. हा देह आहे, ही सृष्टी आहे, हे सगळं आहे, जे चंद्र सूर्य सगळं जे आहे याचा एक ना एक दिवस काय होणार आहे? लय होणार आहे. पण त्या अंतरीच्या अंतरात्म्याचा लय कधीच होत नाही. म्हणून त्याच्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं, त्याच्या भजन आनंदामध्ये जाणं, हेच ज्ञान आहे. दुसरं ज्ञान जगामध्ये नाही बरं का. आणि ते कोणीच सांगत नाही. आणि ते सांगणारा जो असतो तो गुरु. नाही तर पायलीचे 50 गुरु पडले. तो काय करायचं त्यांना? त्या गुरूंना काय करायचं? चाटायचं? तुमच्या आतमध्ये असलेला परमात्मा त्याचीच तुम्हाला ओळख नाही, त्याच्याशी एकरूप होणे तुम्हाला कळत नाही. नित्य विचारावे. नित्य काय आहे? आपल्या अंतरीचा अंतरात्मा. आजही आहे, याच्या आधी होता, याच्यानंतरही तोच असणार. नित्य विचारावं या नाव ज्ञान. आणि पुढे सांगतात की जेथं दृश्य प्रकृती सरे, दृश्य प्रकृती सरे, जेथं दृश्य प्रकृती सरे किंवा मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार. काय सांगतं? मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही, तर्काने तिथं जाता येत नाही. सगळे तर्क करतात. देव असा असेल, देव तसा आहे. अरे सगळं तर्काचं ज्ञान आहे, तर्काचं नाही, अनुभवाचं ज्ञान सांगितले. मनबुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार. बघा, तर्कवन तिथे पोचत नाही, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही. उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. म्हणजे परेच्या पलीकडे जावं लागेल तुम्हाला, परेच्या पलीकडे जावं लागेल. हे कोणाची व्याख्या झाली? हे आपल्या रामदास स्वामींची व्याख्या झाली. ज्ञानोबा काय सांगतात की जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पावली निघे,
तर्को आणि निघे अंगी जायच्या. अर्जुना तया नाम ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान त्याचं सत्यबुद्धी अज्ञान जाण. आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निश्चेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं, त्या भजना आनंदामध्ये जाणं म्हणजे ज्ञान आहे. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. आणि म्हणून अनुर्वाच्य वाचेनं सांगता येत नाही. जरी आपण श्रवण भक्तीला कित्येक वर्ष गेलो, हजारो जन्म घेतलं, तरी श्रवण भक्ती आपण केली तरी त्या अंतरेच्या अंतरात्म्याशी एकरूप करून देणारा जोपर्यंत गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपण केलेली भक्ती फुकट आहे महाराज. म्हणून ज्ञानवाऱ्या पहिल्याच याच्यामध्ये सांगतात एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली म्हणा. एक हरी आत्मा, बघा एकच आहे तो आत्मा, आपला अंतरीचा अंतरात्मा एकच हरी आत्मा, तोच आपला हरी आहे. वाया तू दुर्गमान घाली म्हण, दुसरीकडे लक्ष घालूच नको तू. एक हरी आत्मा जीव शिव, जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून घे. वाया तू दुर्गमान घाली म्हण, दुसरीकडे लक्ष घालू नको. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. हरी दिसे सगळीकडे तोच भरलेला आहे. हरी हाच वैकुंठ आहे. आपण वैकुंठ कुठे शोधायला जातो? आपला हरी हाच वैकुंठ आहे. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट, सगळीकडे तोच भरलेला आहे. हरी दिसे सगळीकडे तोच भरलेला आहे. तोच आपल्याला दिसत नाही, त्याचीच आपल्याला ओळख नाही. आणि जे काय चाललंय जगामध्ये ते काय खरं नाही. पण हे आम्ही ओरडून तुम्हाला पटलं तर पाहिजे. कारण काय पटणार नाही? अनुग्रहाची क्रिया नाही, ध्यान करत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही. आपला अंतरीचा अंतरात्मा हा आपला व्यापक आहे हो. तो फक्त आपल्यापुरता मर्यादित नाही आहे. या आपल्या हार्टला चालवणारी जी एक शक्ती आहे व्यापक, ती शक्ती त्याला चालवते. आणि ती शक्ती म्हणजे भगवंत आहे. शक्ती म्हणजे काय? आणि म्हणून आपल्याला त्या शक्तीवर म्हणजे त्या नामावरती आरूढ होऊन आपल्याला तिथपर्यंत कुठे जाता येतो. नाम हे काय आहे? साधन आहे. या शरीराला भगवंतापर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला नाम हे साधन आहे. त्या साधनावर आपण आरूढ झालो. आपल्याला मोठी नदी आहे, नदीच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला पोहता किती पोहणार आपण? नदी व्यापक असते, मोठी असेल. म्हणून आपण काय करतो? आपण त्या नावेमध्ये बसतो आणि आपण आरामात पलीकडे जातो. तसा नामरूपी नौका आहे. त्या नौकेवरती आपण बसलो तरच आपल्याला पलीकडे जाता येईल. आणि आपण नौका पकडलीच नाही तर कसं जाता येईल? कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामातून सांगितलंय. कलियुगामध्ये नामच आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडेल. नाना साधनांच्या केल्या खटापटा तरी न ते पावते माझ्या दारवंटा. बघा किती पण काही तुम्ही केलं तरी जोपर्यंत नाम साधन तुमच्याकडे नसेल, नामावरती आरूढ आपण झालो नाही आणि त्याचं आपण भजन केलं नाही, आयुष्यात काहीच तुम्हाला कमवलं नाही असं समजा. काहीच मिळणार नाही तुम्हाला. नामाशिवाय दुसरा पर्यायच नाही. नाममंत्र जप कोटी जाईल पाप. बघा काय सांगितलं आहे? नाममंत्र जप कोटी जाईल पाप. अगदी अनेक जन्माचं पाप असेल तरी नामातून त्याचा भस्म होणार आहे. एकदा का नाम घेता घेता आपल्या आतमध्ये अनेक जन्माचं पाप बसलेलं आहे ते एकदा जळून गेलं की आपला अंतरीचा अंतरात्मा आपल्याला ताबडतोब त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपलं स्वयंभू असलेलं भजन चालू होतं. देख मनस्य जातं सकळ स्वभावताच भजनशीळ. स्वभावताच भजन तुमचं चालू आहे पण तिथपर्यंत तुम्हाला जाता येत नाही. कारण काय? ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. लक्षात घ्या. सगळ्या पूजा अर्चा करणं म्हणजे ज्ञान नाही आहे. ध्यानाला बसून त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं चिंतन करणं आणि त्या चिंतनातून आलेली अनुभूती आणि त्या अनुभूतीतून आलेलं आपल्याला ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ते आपण चिंतन करता करता आपले अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे. ज्या वेळेला आपल्या अष्टसात्विक भाव होतात तेव्हा नाथ बाबा सांगतात, आंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुढी. त्या स्वानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाही. बघा काय सांगतात नाथ बाबा. अंतरी सुखाची झाली गोडी जोडी,
बाह्य रोमांच उभेली गोडी बघा. आतमध्ये सुख निर्माण झाला की बाह्य बाह्य अंगामध्ये आपल्याला असलेले सगळे रोमांच उभे राहतात आपल्या अंगावर. आणि त्या अनुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाहे आणि आपल्याला स्वतःला अनुभव येतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रुपात धारा वाहू लागतात आपल्याला. अखंड आपलं चिंतन चालू होतं, ओरिजिनल स्वभावताच भजन आपलं चालू होतं. नयनी रोकडी प्रवाह म्हणजे काय? नयनामध्ये म्हणजे डोळ्यांमध्ये त्या गंगा वाहायला लागतात, अश्रुपात होतो. ते काळेचे हेचे चिन्ह पुलकांकित देह जाण बघा. त्यावेळेला हेच चिन्ह आहे की आपला देह असा स्फुरण होतो, पुलकांकित होतो. नयनी आनंद जीवन आणि डोळ्यामध्ये आनंद निर्माण होतो. हृदयी परिपूर्ण स्वानंद, हृदयामध्ये आनंद निर्माण होतो. आनंद स्वरूप अवस्था म्हणजे भगवंत आहे. भगवंत म्हणजे अशी काही वस्तू नाही आहे. आपल्यामध्ये जो आनंद निर्माण होतो, सच्चिदानंद स्वरूप म्हणजे भगवंत. देवाचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा असं का म्हणतात? कारण ते सच्चिदानंद स्वरूपाला जाऊन मिळाले आणि त्यांनी आपला देह ठेवला म्हणजे ते अनंतात विलीन झाले. हे सगळं गुह्य बरं का, पण कळण्यासाठी तुम्हाला संतांची संगत घ्यावं लागेल. संत नाही आहेत, संत जगामध्ये खूप कमी आहेत. जे काय चाललंय ते सगळे बाजावर आहे. पुंजाळलेले दोन्ही नयन बघा, दोन्ही डोळे असे स्फुरण पाहतात, पुंजाळले जातात आणि सदा सर्वदा सुप्रसन्न. आणि मनुष्य कसा राहतो? प्रसन्न राहतो, प्रसन्न मुद्रा होते त्याची. आणि स्फुरेना देहाचे भान, भगवंती मन रंगले. देहाचं भान राहत नाही. भगवंताच्या भजनामध्ये माणूस रंगून जातो. स्फुरेना देहाचे भान, भगवंती मन रंगले. भगवंताच्या नामामध्ये मन रंगून जातो. ऐशी न उपजता माझी भक्ती, कैशी होय विषय विरक्ती. विरक्ती विना माझी प्राप्ती नव्हे निस्थिती जाण उद्धवा. काय सांगतात? जोपर्यंत विरक्ती नाही, विवेक नाही, प्रज्ञा जागृत नाही, ध्यान नाही, अनुभव नाही, देव कसा प्राप्त होईल? ऐशी नुपचता माझी भक्ती, अशी जोपर्यंत माझी भक्ती होत नाही. कैशी होय विषय विरक्ती, विषयांची विरक्ती कशी आहे? अजूनपर्यंत माणसं काय खातात, विरक्ती आहे का तुम्हाला? आपण इतर योनीमध्ये आपण हेच केले, मागच्या 83,999 हेच केलं आपण, तेच आपण करतो. खाणं पिणं सोडत नाही. ते सुटलं पाहिजे तरच तुम्हाला विरक्ती, आणि ती विरक्ती नाही तोपर्यंत आपल्याला 84 मध्ये लटकावं लागेल. पुढच्या योनी 84ची एकदा लाट चालू झाली ना तर तुम्ही मागे रिटर्न येऊ शकत नाही. अडकले की अडकले, गेले तिकडं. मग कुत्रा काय, मांजर काय, काय काय जे काय असेल ते. म्हणून नरदेह ज्ञानविना न चुके जन्मवरण, भोगणे लागे दारुण नाना नीच योनी. रिस मरकट स्वान सुकर अश्व वृषभ म्हैसा, खर काक कुक्कुट जंबुक मार्जर सरड बेडूक मक्षिका बघा. सगळ्याच योनीमध्ये जावं लागेल. इत्यादिक नीच योनी. काय सांगते? नीच खालच्या योनीत जावं लागेल. हीच सगळ्यात श्रेष्ठ योनी आहे मनुष्य देह. आणि या मनुष्य देहाला येऊन आपल्याला भगवंताचा अनुभव आला नाही तर केलेले सर्व कर्म निरार्थकम सगळं फुकट जाईल. आणि पुढं आपल्याला फुकटच आपल्याला लटकावं लागेल 84 लक्ष योनीला. आणि त्या 84 लक्ष योनीच्या आपल्याला ह्या भगवंताच्या म्हणजे ह्या मनुष्य देहाला येऊन आपल्याला आपली सुटका करायची आहे. आपण आता या दशक 6वा देवशोधन बघा काय सांगितलंय. समासाचं नाव काय? देवशोधन. देवाचा शोध घ्या. कसं घ्यायचं ते सांगितलंय. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. त्या भगवंताशी, त्या निजस्वरूपाशी, त्या आत्मस्वरूपाशी, त्या आत्मदेवाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंड सेवा. एवढाच सोप्पा परमार्थ सांगितले. त्या आत्मदेवाशी एकरूप कसं व्हायचं, हीच भक्ती आहे बरं का, दुसरी भक्ती नाही आहे. आणि ती भक्ती जमण्यासाठी गुरुला शरण जायचं असतं. म्हणून तर काय सांगतात? श्रोता व्हावे सावधान, आरती घालावे मन, खुने पावता समाधान आंतरिकडे. म्हणा आता आपल्याला सावध केलाय. समर्थ रामदासाने आपल्याला सावध केला.
श्रोते व्हावे सावधान. श्रोते म्हणजे तुम्ही सगळे ऐकणारे बरं का. सगळे ऐकणाऱ्या लोकांनी सावध व्हा. सावध हो बाप्पा, काल लागले मापा. एक एक पल आपण कालाकडे चाललोय, कालाच्या तोंडात चाललोय आपण, काळाच्या तोंडात चाललोय, तरी आपली भक्ती नाही. मनुष्य देहाला येऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती जर झाली नाही तर पुढे सांगितलं आता रीस, मरकट, स्वान, सुकर, मक्षिका सगळ्या जन्माला जावं लागेल. हे समर्थ रामदासांनी लिहिले बरं का. हे आपल्या मनाचं नाही आहे आणि हे कोणी सांगत नाही, खरं आहे ते. सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. असत्याचा अभिमान त्याने पावेगी पतन. पतन होणार आपला. भल्याची संगती धरेना, आपणा असं शहाणे करीना. तो आपला आपण वैरी जाणा आत्महत्यारा. आपल्याच अंतरात्म्याचा आपण काय करतो, घात करतो. भल्याची संगती धरेना, संतांची संगत धरा. आपणा असं शहाणे करीना, आपणच आपल्याला शहाणं करायचं. तो आपला आपण वैरी जाणा, स्वहित नेणे. स्वतःचं हित कशामध्ये ते माहीत नाही त्याला. कुठल्या गुरुला शरण जायचं हेच माहीत पडत नाही. जगामध्ये सगळं बाजार भरलेला आहे आणि बाजारमध्ये आपण अडकलोय सगळे. संतांचं पाय धरा. संताविना प्राप्ती नाही असे वेद देत असे ग्वाही. वेद पण सांगतात की संतांना शरण जा, भरकटून जाऊ नका, संत ओळखा. आणि म्हणून त्याने काय खून सांगितलंय, श्रोता व्हावे सावधान. समर्थ रामदास सांगतात, अरे श्रोत्यांनो सावध व्हा वेड्यांनो, अर्थी घालावे मन. काय अर्थ आहे बघा, प्रत्येक ओवीचा अर्थ तुमच्या लक्षात घ्या. ओवी वाचा, तिचा अर्थ बघा, त्या अर्थामध्ये जा. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. वाचून काय, अर्थच कळला नाही तर काय फायदा आहे. निरर्थक वाचायचं. मग अर्थ कधी कळेल, जर आपण आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो. कारण अंतरीचा अंतरात्म्याचंच विवरण आहे. सगळ्या ग्रंथामध्ये अंतरीचा अंतरात्म्याचंच विवरण आहे आणि त्याचीच आपल्याला ओळख नाही. तोच आपला देव आहे आणि त्या देवाला सोडून आपण सगळं काय करतो. तोच आपल्याला दाखवतो, तोच आपल्याला हसवतो. खाल्लेला न तोच आपलं काय करतो, हजाम करून घेतो. खून पावता समाधान. खून पाहिजे हो. काय पाहिजे, अंतरीची खून पाहिजे. आतमध्ये आपलं भजन चालू आहे की नाही ती खून पाहिजे आपल्याला. तुमचं आमचं प्रत्येक साधकाचं आपलं भजन चालू आहे की नाही याच्याकडे लक्ष द्या. आपलं भजन बंद आहे. प्रत्येकाचं भजन बंद पडतं. म्हणजे बंद पडत नाही ते भजन काय, देख मनुष्य जातं सकळ स्वभावताचं भजन शर. स्वभावताच भजन तुमचं चालू आहे पण तुमचं लक्ष नाही. म्हणून माऊली सांगतात, तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. शपथ घेऊन सांगतो अर्जुना, शपथ घेऊन सांगतो. तरी अवधान एकलेची दिजे, तरी तुम्ही लक्ष द्या, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सर्व सुख तुमच्या पायावर लोटांगण घालेल. हे शपथ घेऊन सांगतो. पण आपलं लक्षच नाही ना. आपण सगळे अडकलेले आहोत. म्हणून समर्थ रामदास सांगतात, हे तो लक्षांश अनुभवणे. याचं वाच्यार्थ काय काम, वाच्याचं काय काम इथे. मुख्य अनुभवाचे कोणी आहे, वाचाग्रता काय का नाही, काय कामाला आहे का वाचेने सांगणं. वाचेने सांगून ज्ञान होणार नाही. कारण वाचा बंद पडतो सांगतात. जेथं परा पश्चंती मध्यमा वैखरी चारी वाण्या बंद पडतात. जेथं ओसरती चारी वाण्या बंद पडतात सांगतात. अंतकाली चारी वाण्या बंद पडतात. मग भजन कसं करणार तुम्ही. जेथं परा पश्चंती मध्यमा वैखरी जेथं ओसरती चारी, तेथे शब्द कला कुसरे कोण. शब्दांचं काय काम तिथे. शब्द फलकट आहे, शब्द भूस आहे, शब्द पण नाही, काहीच नाही. हे संतांच्या खुणा आहेत आणि त्या खुणा कळल्या पाहिजे आपल्याला. जर आपल्याला खुणा कळले नाही तर आपलं जीवन उन्हा होईल, मायनस होईल आणि आपल्याला अधोगतीला जावं लागेल.
खुणे पाविता समाधान आंतरीकडे. बघा, त्या खुणांमधून आपल्याला समाधान, पण आंतरीकडे आतमध्ये गेल्यावर कळेल बरं का. आतमध्ये गेल्यावर म्हणजे अंतर्मुख झाल्यावर कळेल. असं कळणार आंतरीकडे. शब्द काय सांगितलंय बघा, 41 ओवी परत वाचतो, लक्षात घ्या. दशक 6वा आणि समास 10वा, अनुर्वाच्य ओवी क्रमांक 41. श्रोते व्हावे सावधान, अर्थी घालावे मन. अर्थ घा, अर्थांतर पाहिल्या विन उगाच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे मनुष्य पाषाण वेशे. बघा, समर्थांनी शिवी घातली आपल्याला. अर्थांतर पाहिल्या विन जो श्रोता करी श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण, दगडे सांगतात. मनुष्य वेखे, माणसाच्या जन्माला येऊन तो दगड सांगतात, दगड. किती शब्द वापरलेत आपल्याला लागणार आहे, पण आपल्याला ते कळत का नाही का. आपला हृदय आपला तेवढा. आता हृदय आपले चौफारुनी भले, वरी बैसवी पावले. सद्गुरूंची ज्ञानवाऱ्या सांगतात, सद्गुरूंची पावले तुमच्या हृदयावर आली तरच, अन्यथा हे कळणार नाही. आता चौफारुनी भले. बघा, आता चौफारुनी हृदय आपले, आता हृदय आपले चौफारुनी भले. आणि वरी बैसवी पावले, श्रीगुरूंची पावले जर तुमच्या हृदयावर तुम्ही ठसवली, बसवली, तरच हे तुम्हाला कळेल, अन्यथा हे कळणार नाही. एवढं सोपं नाही आहे. म्हणून प्रत्येकाने अभ्यास करा, ध्यान करा. द्या टाकून सगळं. काय करायचं आहे महाराज, एक ना एक सगळं जाणार एक दिवस. जे जाणार त्याला कशाला धरून ठेवलंय. जेने तेने जितके ज्ञान कथिले, तितके स्वप्नावरी गेले. खून कळाली नाही आपल्याला, तर त्याने जे काय ज्ञान कमवलं तितके स्वप्नावरी गेले. बघा, स्वप्नासारखं जाणार, मृगजळासारखे जाणार, स्वप्नावरी गेले. अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत. बघा, अनुर्वाच्य सुख आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. अनुर्वाच्य म्हणजे वाचन. अहो, ज्ञान वाचन सांगता येतच नाही महाराज. ज्ञान सांगण्याची गोष्टच नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. अनुभव सिद्ध ज्ञान आहे, आणि ते अनुभव येण्यासाठी शास्त्र लिहिल्यात. पण त्यांच्या जोडीला नुसतं वाचणं म्हणजे ज्ञान नाही, नुसतं माहिती घेणं म्हणजे ज्ञान नाही, माहिती जमा करणं म्हणजे ज्ञान नाही. आणि म्हणून आपल्याला त्या नामावरती आरूढ होऊन आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतो. नाम पाहिजे, नामाशिवाय नाही. आता आपल्याला इथून मुंबईला जायचा तर आपल्याला गाडी पकडावी लागेल, साधन आहे ना हो. दिल्लीला जायचं असेल तर आपल्याला काहीतरी बस म्हणा, 4 व्हीलर म्हणा, आणि आपण गुगल शोधत आपण जातो. पण तिथं गेल्यावर आपल्याला माहीत पडतो ना, गेलोच नाही तिथनं, नुसतं गुगलच आपण बघितला, नुसतं आपण माहितीच घेतली, आपण तिथपर्यंत पोचलोच नाही, तर ज्ञान होईल का आपल्याला. अनुमानाचं ज्ञान होईल. म्हणजे अंदाजे भगवंत भेटत नाही बरं का. प्रत्यक्ष जावा लागतो. आणि जाण्यासाठी आपल्याला कलियुगामध्ये एकमेव साधन दिलेलं आहे, आणि ते म्हणजे नाम. आणि त्या नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. सगळ्यांना त्या नामरूपी नौकेनेच तारलं आहे. तुम्हाला ही नामरूपी नौकाच तारणार आहे, पण तुम्ही त्या नामरूपी नौकेमध्ये बसतच नाही. बसा ना 2-2, 4-4 तास, काय फरक पडणार आहे. जायचं नाही का तुम्हाला, जायचं नाही तर मग द्या सोडून. जायचं असेल तर बसा, अडका. जर आपण त्याच्यावर बसलो नाही तर आपण अडकणार. कारण स्पष्ट लिहिलंय, नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. ज्ञानोबाराया, तुकोबाराया, नाथबाबा, सगळे मीराबाई, जनाबाई, मुक्ताई, सेना न्हावी, सगळे त्या नावेवर बसले, नामरूपी नौकेमध्ये बसले आणि गेले पलीकडे. आपल्या मूळ स्वरूपाला गेले. मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी हे ज्ञान आहे, नाही तर परत 84ला. म्हणून नरदेह ज्ञाने विन न चुके जन्म मरण. भोगणे लागे दारुण नाना नीच योनी. अनेक योनीमध्ये आपल्याला जावं लागेल, आणि ते सगळ्या योनी आपल्याला, जर सगळ्या योनीतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर ह्या नरदेहाला येऊन आपल्याला मुक्ती आहे. अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत. बघा काय लिहिले, समर्थ रामदास सांगतात, शब्दांच्या पलीकडं, शब्दातीत, मनातीत, देहातीत, सगळा पलीकडं आहे.
आणि आपण अजून अलीकडेच आहोत. कसं माहीत पडेल? कसं माहीत पडेल सांगा मला तुम्ही? माहिती म्हणजे ज्ञान नाही, हे लक्षात घ्या. परत परत सांगतो, माहिती भरपूर लोकांनी जमा केली आणि मोठे मोठे आश्रम खोललेत, मोठे मोठे पंथ खोललेत. काही मिळणार नाही महाराज. का? कारण माहिती जमा करणं म्हणजे ज्ञान नाही. त्या भगवंताशी, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन देहाचा निराश करून त्या भगवंताचं भजन करणं. मी आत्ताच म्हटलं की नाही, ज्ञानोबाला सांगतात, जाणीव जेथे निघे विचार मागुता पावले निघे, तर्को आयनी निघांगी जायच्या अर्जुना तया नाव ज्ञान. विचार पण तिथं पोचत नाही, तर्क पण चालत नाही, जाणीव पण नाही तिच्या राहत. आपण त्या आत्मस्वरूपाशी, त्या ब्रह्माशी, ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर संपूर्ण देहाचा विसर पडतो आणि मग तिथून जे सुख निर्माण होतो त्या सुखाला ज्ञान म्हणतात. म्हणून म्हणतात की नाही, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, मग तू अवघाच सुख रूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. म्हणजे काय सांगतात? संत सांगतात, जर तुला सुख पाहिजे असेल तर तू पंढरीला जाया. पंढरीला म्हणजे कुठल्या पंढरीला? द्वैतातली पंढरी. अहो पंढरी म्हणजे काय आहे? ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि त्या कायेमध्ये असलेल्या त्या आत्मदेवाला म्हणजे त्या पांडुरंगाला जर भेटायचं असेल, जर आपण भेटलो तरच आपल्याला सुख मिळेल. मग तू अवघाच सुखरूप होशील. जर तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याची भेट झाली आणि त्याचं भजन जर तू करायला लागलं तर त्या भजनानंदामध्ये सुख आहे. आणि ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही. बघा, वाचेने सांगता येत नाही ते. आणि म्हणून अनुर्वाच्य म्हणजे वाचेने सांगता येत नाही सुख. आणि ते सुख एकदा लागलं प्रत्येक माणसाला किंवा त्या साधकाला, तर भगवंत आपल्या हृदयामध्ये आतमध्ये येऊन बसतो. भगवंत वाट बघतो की आपल्याला कोणत्या हृदयामध्ये, कोणत्या माणसाच्या हृदयामध्ये आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल. आणि जर आपल्याकडे ते नामचिंतन असलं, नामस्मरण असलं तर भगवंतच आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. आणि भगवंतचा काय करतो? भगवंतच सगळं कार्य करून घेतो आपल्याकडून. पण आता आपली फजिती झालेली, आपल्याला वाटतं मीच सगळं करतो ना. आणि हा मीपणा आहे ना, हा आपलं काय करणार, आपल्याला अधोगतीला घेऊन जाणार आहे. अनुर्वाच्य सुख उरले, शब्दात येतं, शब्दांच्या पलीकडे ते सुख आहे. तेथे शब्द विना ऐकता, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. जागृती कधी आली? की आपण जेव्हा आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप झालो. तेथे शब्द विन ऐकता, शब्दाची गरजच नाही. शब्दाशिवाय आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो. बघा इथे किती दासबोध, किती स्पष्ट लिहिले आहे, किती श्रेष्ठ दासबोध आहे. पण सांगणारे काहीच कामाचे नाही, कारण त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, त्यांच्याकडे परंपरा नाही. आणि म्हणून आम्ही काय सांगतो की परंपरेचा गुरु करा. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, सांप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा, उपदेशी श्रीहरी, चतुर्शोकीचारी भागवत. त्या निर्गुण निराकाराने महाविष्णूचा अवतार घेतला, महाविष्णूचा रूप घेतला. आणि महाविष्णूचं रूप घेऊन ते ज्ञान त्यांनी ब्रह्माला सांगितलं. महाविष्णूने हंसाचं रूप धारण केलं, हंसाने ब्रह्माला सांगितलं, ब्रह्माने आत्रीने दत्त महाराज, नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांताबाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग, दिवेकर बाबा, हे सगळ्या. आणि आपण सगळे बाबाच बाबा. ही परंपरा आपण जतन केली तर आपल्याला ज्ञान कळेल. आणि ही साखळी आपल्याकडे नसेल तर आपण भरकटत जाणार. कारण हे महाविष्णूपासून आलेला ही परंपरा आहे आणि तिचं आपल्याला जतन करायचं. मध्येच कुठेतरी लोकांनी काढलेले आहेत
आणि आपण परंपरेला विसरलेलो आहोत. तर परंपरा जमली पाहिजे हो. मग आपण महाविष्णूपर्यंत जाऊन पोचतो. तेथे शब्द विना ऐक्यता. बघा, शब्द पण नाही बोलायची गरज नाही, पण तरी आपण एकरूप होऊ. शब्दाची गरज नाही. शब्द फलकट सांगतात. अनुभव ना अनुभविता, म्हणजे अनुभव आपल्याला आला तरी तो सांगता येत नाही. जरी अनुभव आपल्याला आला तरी तो पण सांगता येत नाही. एखाद्याला अनुभव आला, भगवंताची आत्मप्रतीती आली, भगवंताचा दर्शन झालं त्याला आतमध्ये, तरी तो त्याला सांगता येत नाही. अनुभव चित्ता चित्ती जाणे. अनुभव चित्तामध्ये जातो आणि चित्तामध्ये भगवंताची आपल्याला अनुभूती येते. अनुभव चित्ता चित्ती जाणे. बघा, चित्तामध्ये अनुभूती येते आपल्याला आणि ती अनुभूती आल्यानंतर सांगता येत नाही. अनुभवाच्या जागेवर राहतो आणि म्हणून सगळे लोक इकडे तिकडे भरकटलेत का? अनुभव सांगता येत नाही. हां, पण गुरुनी डोक्यावर हात ठेवला तर तुम्हाला भगवंताची अनुभूती येईल. कारण बाबाजी चैतन्याने काय केलं आहे? बाबाजी आपले सांगितले नाम. बाबाजीने आपलं नाम दिलं. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराज सांगतात, त्यांनी टायमिंग दिले, वेळ दिले, माघ शुद्ध दशमी गुरुवार, आणि त्या दिवशी बाबाजी चैतन्य आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. नाथबाबांच्या डोक्यावर कोणी हात ठेवला? जनार्दन स्वामीने. ज्ञानवारांच्या डोक्यावर हात कोणी ठेवला? त्यांचे मोठे बंधू निवृत्तीदादाने. असं ही परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये आपण आलो तर हे ज्ञान होईल, आणि परंपरा आपण सोडली तर मग ते कोणाचे बा काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले. आपल्याच हाताने आपला नाश होणार आहे, नाश. तेथे शब्द विना ऐक्यता, अनुभव न अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आली. असा निवांत. बघा, म्हणजे निवांतमध्ये शांततेमध्ये जावं लागेल, शांत व्हावं लागेल, शांततेमध्ये एकांतमध्ये जावं लागेल. तुकोबारे भंडारा डोंगरावर गेले एकांतासाठी हो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुकाराम मला सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांताचे सुख देई मज देवा. सगळं एकांतामध्ये गेल्यावर आहे, आणि त्या एकाचा पण विसर पडतो. एकाचा म्हणजे या देहाचा पण आपल्याला विसर पडतो, आणि आपण भजन करतो याचाही विसर पडतो. सगळा विसर पडतो. काही नाही तिथे शिल्लक राहत. त्या स्थितीला गेल्यानंतर तिथे काहीच नाही बरं का. आणि त्या सुखासाठी देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी आला. संतांच्या हृदयामध्ये भगवंत वास्तव आला येतो का? संतांच्या हृदयामध्ये सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे, प्रेमानंद आहे. आणि ते प्रेमानंद, तो आनंद म्हणजेच भगवंत आहे. आणि हे कळण्यासाठी गुरु करावं लागेल. असं ज्ञान सांगणं म्हणजे ज्ञान नाही आहे. ऐसा निवांत तो मागुता जागृती आली, बरं का. आणि एकदम आपण निवांत शांत झालो आणि त्याचं भजन आपल्याला सुरू झालं तर ती जागृती. नाही तर सगळेच माणसं झोपल्यात. जागृती म्हणजे काय? स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन, त्या स्वरूपाशी एकरूप होऊन, त्या स्वरूपानंदामध्ये जाऊन, त्या स्वरूप स्थितीला जाऊन आपण भजन करणं, याला जागृती म्हणतात. स्वरूप स्थितीला, बरं का. आणि आता आपण जे आहोत ती जागृती नाही बरं का. स्वप्न दुनिया एक संपूर्ण दुनिया एक स्वप्न आहे, लक्षात घ्या. जाग झालं, तुम्ही जागे झाले तर हे जगच तुमच्या समोरून निघून जाईल. आपण स्वप्नात आहोत, सगळं जग स्वप्नात आहे. हे दिसतं हे खरं नाही, हे सगळं स्वप्न आहे. कारण यात दृष्टम तन नष्टम लिहिलं की नाही. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. म्हणजे दिसत नाही ते काय आहे तर ते परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्माची ओळख, त्या परब्रह्माची अनुभूती यावी म्हणून हे शास्त्र लिहिलेले आहेत. आणि ऐकणं म्हणजे ज्ञान अजिबात नाही. परत सांगतो,
त्या भगवंताशी, त्या आत्मतत्वाशी, त्या आत्मदेवाशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं, भजनानंदामध्ये जाणं, आणि हीच भगवंताची अनुभूती आहे. त्याने स्वप्न देखिला, जागा होऊन जागृती आला, तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लगे. त्याने स्वप्न देखिला. आपण स्वप्नामध्येच आहोत. प्रत्येक माणूस हा या जगरूपी स्वप्नामध्ये स्वप्न आहे. कार्य सगळं जाणार आहे. माझी आई होती, माझे वडील होते, माझे भाऊ होते, आहेत का आता? गेले. मग स्वप्नचं की नाही, आपण पण जाणार. म्हणजे स्वप्नचं की नाही, प्रत्येक जण इथं आलाय तो जाण्यासाठी आलेला आहे. म्हणून येसा ते आली या वर्गा, सारंग धरू नाहीतरी येसा तो आली या वर्गा, सारंग धरू नाहीतरी संसार वाया जाईल राया. कवनाचे मायबाप कवना ते गणगोत, मृग जलवत जाईल राया. मृग जर सगळं मृग झालंय, सगळं मृग झालंय, दिसतं आपल्याला, पण आपल्याला डोळ्याने दिसतं, पण जवळ गेल्यावर काहीच नसतं. तसं हे सगळं जीवन आहे माणसाचं. येसा ते आली वल्गा, सारंग धरू नाहीतरी संसार वाया जाईल. कवना ते मायबाप कवना ते गणगोत, मृग जलवत जाईल राया. सगळं मृग झालंय, जे दिसतं ते मृग झालंय. त्याने स्वप्न देखील बघा. हे जग एक स्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वप्न बघतो. हे जगच स्वप्न आहे आणि ते आपल्याला खरं वाटतं. खरं वाटतं की नाही मला सांगा प्रत्येकाला? हे सगळं दिसतं, हे खरं वाटतं की नाही? हे खरं नाही ना, कारण एक दिवशी सगळं जाणार आहे. एक दिवशी आपणच नसणार. ही दुनिया जरी असली तरी आपण नसणार ना. मग आपण नसणार म्हणजे स्वप्नच आहे. जागा होऊन जागृती आली, जागा होऊन जागृती आली. बघा काय सांगतात, जीवाने स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिले होते. बघा स्वप्नात अजून एक स्वप्न बघितले आहे. प्रथम गुरुच्या उपदेशाने स्वप्नामधून स्वप्न गेले. गुरुचा उपदेश झाला, गुरुच्या उपदेशाने स्वप्नामधील स्वप्न गेले. गुरुने उपदेश काय केला? अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. आणि ज्या वेळेला आपल्याला स्वतःची अनुभूती आली की आपणच परब्रह्म आहोत व स्वप्नात जागेपण आले. स्वप्नात काय आला? जागेपण आला. जागा झाला. आपण स्वरूपाच्या ठिकाणी जागा होणं, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा होणं म्हणजे आपलं स्वप्न जाणं. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत सगळं स्वप्नातच आपण आहोत. म्हणून अविद्येच्या निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. महावाक्याच्याने नावे, गुरुकृपेच्याने थावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. ज्ञानोबा सांगतात अविद्येच्या निंदा म्हणजे आपण अज्ञानाच्या झोपेमध्ये आपण झोपलेलो आहोत. विश्व स्वप्नाचा धांदा, संपूर्ण विश्व स्वप्नमय आहे. बघा ना, प्रत्येक क्षणाला हे संपूर्ण विश्व बदलत चाललेलं आहे. बघा आज आहे तर उद्या नाही. आता आपलाच घ्या ना, आपण एकदम बालक होतो छोटा, आता राहिलो का आपण बालक? मग तरुण झालो, मग तरुणपणातून म्हातारा झालो, मग अजून म्हातारा झालो, गेलो मातीला. बघा ना, प्रत्येक क्षणाला सृष्टीमध्ये बदल होतो. म्हणजे बदलत नाही ते काय? तो परमात्मा आहे. बदलते ती माया आहे आणि बदलत नाही तो परमात्मा आहे. दिसते ती माया आहे, दिसत नाही तो परमात्मा आहे. आता तुम्हाला एक थोडक्यात सांगतो बघा परमात्म्याची ओळख. आता समजा लाकूड आहे, त्या लाकडामध्ये अग्नी आहे की नाही हो? लाकडामध्ये अग्नी आहे का? तुम्ही म्हणणार की नाही. मी सांगतो आहे. लाकडावर लाकूड घर्षण केला तर त्यातनं अग्नी निघतो. म्हणजे आहे की नाही? आहे ना हो. दगडामध्ये अग्नी आहे ना. दगडावर दगड घर्षण करा. पूर्वी जेव्हा माचीसचा शोध नव्हता तेव्हा दगडावर दगड घासायचे आणि अग्नी निर्माण करायचे. मग दगडामध्ये अग्नी आहे. हवा आहे की नाही मला सांगा? दिसते का आपल्याला? अग्नी दिसली का? दगडातली लाकडातली घासावी लागतं की नाही? हवा आहे, दिसतो का?
आपण धावलो तर आपल्या अंगाला हवेचा आपल्याला अनुभव येईल. दूध आहे, दूध. आपण दुधामध्ये तूप आहे का? दुधामध्ये तूप आहे का? तुम्ही म्हणणार आहे, मग दिसत का नाही? प्रक्रिया करावं लागेल. तसं परमात्मा आपल्यामध्ये आहे, पण आपल्याला प्रक्रिया करावं लागेल. प्रक्रिया केली नाही तर आपल्याला परमात्मा भेटणार नाही. म्हणून आपल्याला ध्यानाला बसून आपल्याला जे श्रीगुरु आपल्याला देतात, पहिला अभ्यास, दुसरा अभ्यास, तिसरा अभ्यास, चौथा अभ्यास, जे काय अभ्यास आहे, म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, ज्ञान काय बोलले, हे सगळे अभ्यास आहेत. आणि अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचा शोध घ्यायचा आहे. म्हणून देव शोधन, देवाचा शोध कसा घ्यायचा हे समर्थाने लिहिलं आहे. साधन आहे, सोपं नाही आहे. हे एवढं सोपं नाही बरं का दासबोध. जे श्रवणाला जातात त्याने ऐका. श्रवण करणं म्हणजे अजिबातच भक्ती नाही. त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन करता करता त्या भजनानंदामध्ये जाऊन आनंद लुटणं, आनंद स्वरूप, हीच परमात्म्याची अवस्था आहे. जागा होऊन जागृती आला, त्याने शब्द कुंठित झाला, अंत न लगे. त्या परमात्म्याचा अंत लागत नाही, शब्दाने सांगता येत नाही. म्हणून अनुभव तुका म्हणे ते अनुभव प्रमाण. शब्दांचे गौरव कामा नाही. शब्दाने भगवंत प्रगट होत नाही. निशब्द व्हायला पाहिजे, तिथे शब्दच नाही. म्हणून शब्द विन संवादीचे, बोला आधी झोंबीजे प्रमेय असे ज्ञानवरास म्हणतात. शब्द विना संवादीजे, शब्दाशिवाय भगवंताशी आपल्याला संवाद करता येतो. बघा ध्यानाला बसून तुम्हाला संवाद करता येतो की नाही? शब्द आहेत का बघा तिथे. ध्यानाला बसा, भगवंताशी तुम्ही बातचीत करता की नाही बघा. तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी संवाद करणं. शब्द विना संवादीजे, शब्दाशिवाय भगवंताशी संवाद करता येतो आपल्याला. बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या परमतत्वाशी एकरूप होऊन त्याचं भजन करता करता त्याची अनुभूती घेणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कसं आहे? तर स्वानुभवाचं ज्ञान आहे हो. स्वतःला अनुभव यायला पाहिजे. आणि अनुभवाशिवाय, म्हणून सद्गुरू कृपा कळे. त्या सद्गुरूची कृपा झाली तर हे कळेल बरं का. मग सद्गुरू त्या तोडीचा पाहिजे. सद्गुरू कृपा झाली, कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी. बघा, आपण आपलाच शोध घ्यायचा. ध्यानाला बसून आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचा शोध घ्यायचा. सद्गुरू कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी, पुढे कळे अनुभवाशी. आपोआप वस्तू पुढे तुम्हाला अनुभव येईल. वस्तू म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. दृढ करून आपबुद्धी आधी द्यावी समाधी. दृढ करून आपबुद्धी आधी द्यावी आपशुद्धी. तेने लागे समाधी अकस्मात. समाधी लागते. दृढ करून या बुद्धी आधी द्यावी आपशुद्धी. आपल्याला आपल्या आतमध्ये शुद्ध व्हावा लागेल त्या अनुग्रहाच्या क्रियेतून, त्या नामाच्या प्रक्रियेतून. तेने लागे समाधी अकस्मात. मग आपल्याला समाधी लागते. म्हणजे आपण त्या भगवंताच्या भजनामध्ये एकरूप होतो. या निरूपणाचे मुळं केलेची करू प्रांजल. तेने अंतरी निवल समाधान कळे. या निरूपणाचे मूळ काय सांगतात? ह्या निरूपणाचे मूळ म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेला जो विषय आहे, जे निरूपण आहे, तो इतका सूक्ष्म आहे, इतका गहन आहे की तो पुन्हा ऐकावा अशी शिष्याने इच्छा केली. शिष्याने परत इच्छा केली, आम्हाला परत सांगा. का? कळत नाही हो. कसं कळेल सांगा तुम्ही? ऐकून, हे ज्ञान ऐकून होत नाही. म्हणून परत शिष्याने सांगितलं, परत मला सांगा, परत सांगा. 1000 वेळा सांगितलं तरी तुमच्या लक्षात येणार नाही. का? तर त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला तिथं जाता येतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, मुंबईला जायचं आपल्याला, ट्रेन पकडायला, दिल्लीला जायचं आपल्याला
गाडी पकडायला लागेल आणि अमेरिकेला जायचं तर विमान पकडायला लागेल तर आपल्याला तिथं जाता येईल. तसं नाम हे साधन आहे. नाम हे साधन आहे. कलियुगामध्ये नाम हेच साधन आहे. भगवंतापर्यंत पोचण्याचं नाम हे साधन आहे. आणि ते कुठं आहे? नरदेहामध्ये, प्रत्येकाच्या नरदेहामध्ये ते भगवंताने आपल्याला जन्माला घालतानाच दिलेलं आहे नाम. 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला 4 योनीमध्ये त्यांनी ते नाम जन्माला घालूनच प्रत्येकाला जन्म दिलेला आहे. पण त्याची ओळख करून देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही. म्हणून श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. बघा, श्री गुरूंनी माझ्यावर पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू म्हणजे माझ्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं ह्या प्रक्रिया करून दाखवल्या. आणि जे दाखवतात ते संत असतात. निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख दाविले मज डोळा. माझं सुख होतं ते माझ्या डोळ्यानं दाखवलं. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. बघा, त्या अंतरात्म्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याच्यावर प्रेम कसं करायचं, त्याचं भजन कसं करायचं आणि ती मुद्रा कशी लावायची हे आम्हाला श्रीगुरूंनी सांगितलं. दिधली प्रेम कला ज्ञानमुद्रा, तया उतराई हो कोण्या गुन्हे, जन्मा येणे नाही असे केले. मग त्या श्रीगुरूंनी दाखवलेल्या त्या वस्तूशी एकरूप झालो आणि भजन करता करता त्या वस्तूशी मला अनुभव आलं, त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं मला अनुभव आलं. आता तया उतराई हो कोण्या गुन्हे, आता गुरूंचं उपकार मी कसं काय फेडणार. जन्मा येणे नाही ऐसे केले, परत जन्माला येणं नाही असं श्री गुरु करतात. आणि म्हणून बाबांनो, व्यवस्थित लक्ष द्या श्रवणाकडे, ध्यानाकडे. जर ह्या दोन्ही गोष्टी इथून जे विवरण दिलं जातं त्या विवरणातून तुमची सुटका आहे. नुसतं ध्यान करणं, त्याच्यावर विवरण पाहिजे हो. आणि ते विवरण सांगण्याची कला आपले सच्चिदानंद सद्गुरू, आपले स्वानंद सुखनिवासी पांडुरंग दिवेकर बाबा ह्यांनी आम्हाला 2018ला अनुग्रह दिला. आणि त्या अनुग्रहाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात राहिलो. ते सांगतील त्याप्रमाणे चाललो, ते सांगतील त्याप्रमाणे ध्यान केलं, ते सांगतील त्याप्रमाणे. आमचा स्वतःची बुद्धिमत्ता आम्ही लावलीच नाही कुठे. कारण मनोमार्गे गेला तो तेथेशी मुकला ज्ञानवर असेल. आपल्या मनाच्या मार्गाने गेला तर आपल्याला मुकावं लागेल, 84 लक्ष योनीला जावं लागेल. नरदेह ज्ञानेविन न चुके जन्ममरण. बघा, नरदेहाला येऊन जर आपल्याला आपल्याच अंतरात्म्याचं ज्ञान झालं नाही, नरदेह ज्ञानेविन न चुके जन्ममरण, भोगणे लागे दारुण नाना नीच योनी. अनेक प्रकारच्या योनीमध्ये जावं लागेल. आणि त्या योनी कोणत्या आहेत तर समर्थ रामदास सांगतात, रीस, मर्कट, स्वान, सुकर, अश्व, वृषभ, म्हैस, खर, काक, कुक्कुट, जंबुक, मार्जर, सरड, बेडूक आणि मक्षिका. म्हणजे थोडक्यात दिलेत त्यांनी. इत्यादिक नाना नीच योनीमध्ये जावं लागेल. तर ज्यांनी त्याने झालेल्या ह्या समर्थ रामदासांचं दासबोधातून अनुर्वाच्य दशक 6वा देवशोधन म्हणजे देवाचं शोध कसं घ्यायचं. जे काय दिसतं बाहेर, जे काय बाहेर दिसतं ना त्याचा नाश होणार आहे. दिसे भासे ते रूप मायचे, जे दिसत नाही तो परमात्मा आहे. मग त्याला आपण काय करायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं. तुकाराम महाराज बोलले की नाही, देव पाहावाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. देव असं बोलले का तुकोबाऱ्या, देव पाहावाशी गेलो आणि मला देव भेटला, देव मला दिसला, असं बोलले का. देवच होऊन ठेवलो. देव होण्याची वस्तू आहे, देव बघण्याची वस्तू नाही. देव अनुभवण्याची वस्तू आहे. जसं वारा आहे अनुभवता येतो, अग्नी आहे अनुभवता येतो, तूप आहे प्रक्रिया आहे. सगळ्या प्रक्रिया हो. प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची ओळख आहे. जर प्रक्रिया नसेल तर आपल्याला हे परमार्थ कळणार नाही. आणि परमार्थ करण्यासाठी तत्त्वमसी
तत्वमसी गुरूंना शरण जावं लागेल. जो आपल्याच तत्वाशी एकरूप करून देतो, तत्व हाच आपला गुरु आहे. आणि त्या तत्वाशी एकरूप कसं व्हायचं, म्हणजे रोम रोमामध्ये आपल्या भजन कसं, अखंड चिंतन विठोबाचं कसं राहतं, ही प्रक्रिया जोपर्यंत देणारे श्री गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत केलेले सर्व कर्म निरर्थकम झालेले. शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.